नमस्कार, साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। संघी ट्रोलर्सला अटक न केल्यास ठोकून काढण्याचा युवा आघाडीचा धरणे आंदोलन मध्ये इशारा। दिनांक 6 नोव्हेंबर 2025 अकोला। वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा व महानगरने सोशल मीडिया ट्रोलर्सला अटक करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन केले। वंचित बहुजन आघाडीने नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि युवा नेते सुजाता आंबेडकर यांच्यावर मनुवादी संघी पॅट ट्रोलर्स हे ट्रोल करत होते। त्यावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुन्हे दाखल करून घेण्यात आले, परंतु आजपर्यंत पोलीस प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही। त्याला विरोध आणि ट्रोलर्सला अटक करण्याची मागणीसाठी वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक होऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यासाठी शेकडोंच्या संख्येने भव्य धरणे आंदोलन करण्यात आले। सलग 5 तास जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील तिन्ही रस्ते बंद करावे लागले होते। यावेळी युवा आघाडी पदाधिकारी यांनी प्रशासनाला जाहीर ठणकावून सांगितले की तुम्ही ट्रोलर्सला अटक करत नसाल तर आम्ही त्यांचा आमच्या स्टाईलने ठोकून काढू। जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया सुरू असून निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी ट्रोलर्स अटक करावे, अन्यथा पुढील आंदोलन अघोषित व असर निर्वाणीचा इशारा देखील देण्यात आला आहे। यावेळी आंदोलन स्थळी लावण्यात आलेले फ्लॅक्स हे लोकांना प्रभावित करत होते, ज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटोसह त्यांचे RSS बाबतचे विचार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे विषारी झाड म्हणजे पॉइझनस ट्री आहे असे म्हणणे फ्लॅक्सवर होते। यावेळी युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र भाऊ पातोडे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, महानगराध्यक्ष वैभव खडसे, वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अम्रपालीताई खंडारे, भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, महासचिव मिलिंद निंगडे, पूर्व महानगर महासचिव मनोहर बनसोड, महानगर अध्यक्ष पश्चिम कलीम पठाण, महासचिव गजानन गवई, महिला अध्यक्ष वंदनाताई वासनिक, सचिन शिराडे, जय तायडे, नागेश उमाडे, आशिष रायबोले, सुगत डोंगरे, जिया शाह, अक्षय राऊत, सम्राट तायडे, मिलिंद दामोदर, सचिन जंजाळ, साहिल बोदडे, संगीताताई आढाऊ, अंगाताई ठाकरे, अमन गवई, मनोहर पंचवानी, सूरज दामोदर, दादाराव पवार, भारत निकोशे, आकाश गवई, मंतोषताई मोहोळ, मंगलाताई शिरसाट, मीनाताई बावने, पायल कांबळे, नंदिनी ढोले, निर्भय पोहरे, वसंतदादा मानवटकर आदी वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन सर्व विंग्सच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित होते। आताचा प्रसंग आहे, आमचे युवा नेते सुजाता यांनी औरंगाबाद संभाजीनगरला तुम्हाला इतिहास माहित नाही संघावाल्यांनो आमचा की आम्ही त्या भीमा कोरेगावच्या लढाईतले सैनिक आहोत। 500 महारांनी 28,000 सैनिक आम्ही केलाय। या ठिकाणी मराठवाड्यात बाबासाहेबांचं नाव घेऊन हा देशाचा संघर्ष आहे। कोणी धन संपत्तीसाठी, कोणी मान सन्मानासाठी, कोणी आमदार खासदारसाठी, मंत्र्यासाठी लढाई लढतात। अरे परंतु हा बहुजन समाज फक्त बाबासाहेबांचं नाव मराठवाड्या विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे म्हणून या ठिकाणी शहीद झालाय। त्या शहीदांचे लेकरांना, या संघवाल्यांना माझं आव्हान आहे, जर लढाई लढायची असेल तर आमच्या युवक आघाडीने या ठिकाणी आवाहन केलंय, समोरासमोर लढाई लढा। आमचा इतिहास आहे, आमचा वीर सैनिकांचा इतिहास आहे आणि आम्ही चुकी लढाई लढत नाही, तर आम्ही ही मैदानी लढाई लढतो। तो शिवाजी महाराजांपासून तर या ठिकाणी बाबासाहेब लोक आमचा इतिहास आहे। तो इतिहास तुम्ही गांडू भलेवांनो या ठिकाणी विसरले काय हे आवाहन करण्यासाठी आम्ही इथं आलोय। आम्ही घाबरणारे एवढ्यात नाही, कारण आमच्या रक्तात बाबासाहेब आंबेडकर आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे महाराज या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर असतील, सुजाता आंबेडकर असतील आणि आम्ही त्यांच्यासाठी या ठिकाणी आमची आहुती देण्यासाठी आम्ही आजच्या धरणे आंदोलनात आलो। आम्ही घाबरणारे एवढ्यात नाही, घरात बसून काय तुम्ही या ठिकाणी ट्रोलर करता, अरे तुमच्या ताकद नाही आहे। आम्हाला बाळासाहेब
या संघाला आवाहन करणारे आणि त्याच बाळासाहेब आंबेडकरांचे चिरंजीव या भारतात एकमेव माणूस हा मैदानात उतरला आणि त्यांना काय सांगितलं, अरे त्या संघाला आवाहन केलं, तुम्ही तिरंगा स्वीकारता का, तुम्ही संविधान स्वीकारता का, तुमच्या दम नाही, त्या ठिकाणी घाबरून चालले गेले, पळाले तुम्ही फरदारी जमात आहे, आम्हाला माहित आहे तुम्ही या ठिकाणी पेशव्यांच्या अवल्यात आहे, तुम्ही या संघाच्या अवल्यात आहे, या संघाच्या अवल्यात लढा शिकवण्यासाठी युवकांनी आहे, आम्ही यांच्या सोबत आहोत। या ठिकाणी कोणत्या लढाईसाठी जर बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं त्याप्रमाणे बाबासाहेबांनी सांगितलं की जलभर आंदोलन तुम्ही करा रे, तर याच महाराष्ट्रातले जेल कमी पडले होते, त्यातलं वीर सैनिक आम्ही आहोत, आम्ही घाबरणारी अवल्यात नाही, म्हणून संघावाल्यांना हा गांडूपणा सोडून द्या। म्हणून या ठिकाणी एका साहित्यिकाला म्हटलंय, एका संताला म्हटलंय, मुद्दा मी बोलतो माहीत वाटून घेऊ नका का, गांडू भरवे रांचाळे वर्गो के बेहाल, अरे पतिवत्ता भुके मरे वेळे खाय शिनाल, त्या शिनालला गाडण्याचं काम किंवा आम्हाला या ठिकाणी सुजातदादा आंबेडकरांनी संभाजीनगर येथे संघाच्या कार्यालयावरती मोर्चा काढला आणि त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, भाजपचे जे पेट ट्रोलर्स आहेत त्यांनी बनावट पेजेसच्या माध्यमातून खालच्या पातळीवरची टीका करायला सुरुवात केलेली आहे। त्यांना समज देण्यासाठी आजचा हा धरणे आंदोलन वंचित बहुजन युवा आघाडी अकोला जिल्हा महानगर आणि सर्व तालुक्याच्या वतीने आयोजित केलेला आहे। आम्ही त्यांना समज देऊ इच्छितो की आम्हाला पातळी सोडायला लावू नका, आम्ही जर पातळी सोडली तर मग संघाच्या चड्ड्या सुद्धा आम्ही शिल्लक ठेवणार नाही, हे सांगण्यासाठी आज आम्ही कलेक्टर ऑफिसवर आलो। सध्या निवडणूक आहे आणि त्यामुळे निवडणूक ही शांततेने सुव्यवस्थित पार पडली पाहिजे या प्रयत्नात आम्ही आहोत। पण हे जर ट्रोलिंग थांबलं नाही तर वंचित बहुजन युवा आघाडी निवडणूक सोडून देईल आणि भाजपचे पदाधिकारी, संघाचे पदाधिकारी यांना जाहीरपणे ठोकायला आम्ही सुरुवात करू, हे सांगायसाठी सुद्धा आम्ही आजचा हा धरणे आंदोलन केले।